राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना विनंती आहे, आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते लवकर करून मला माझा उत्साह वाढवण्यास मदत करावी. फार दिवस झाले नाहीत, साधारण एक 30-40 वर्षापूर्वी हैदराबादमध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यात एक नुमाइश भरत असत. नुमाइश म्हणजे प्रदर्शन. आणि या प्रदर्शनामध्ये संसार उपयोगी, शोभेच्या, कपडा, क्रॉकरी अशा असंख्य गोष्टी एकाच जागी मिळत. आणि मग गावगावचे लोक, मोठमोठ्या शहरातले लोक एक महिनाभर हैदराबादला जाऊन तिथं आपल्याला पाहिजे त्या वस्तू खरेदी करत. यामुळे हैदराबादचा तर व्यापार वाढलाच, पण हैदराबादमध्ये जे इतर उद्योग आहेत, व्यवस्था, हॉटेल धंदा आहे, रिक्षावाले आहेत, पानपट्टीवाले आहेत, खानावळवाले आहेत, महिनाभर त्यांचा फार मोठा व्यवसाय व्हायचा आणि त्याच्यातून त्यांची उपजीविका पुढील वर्षभर चालायची. आपल्याकडे सुद्धा ठराविक गावी जत्रा भरत. आता ही जत्रा भरवायची म्हणजे जत्रेमध्ये जे व्यापारी आहेत त्यांचा टॅक्स त्या गावचे लोक माफ एवढ्यासाठी करायचे की जत्रा आपल्या गावात भरल्यानंतर खरेदी करणाऱ्याची झुंबड तिथं उडत असे. कारण जत्रेचा काळ संपल्यानंतर आपल्याकडे लग्नाचा मोसम सुरू व्हायचा. मग लग्नासाठी भांडे, कपडे या सगळ्या गोष्टी त्या जत्रेत खरेदी करायच्या. आता नवीनच एक फॅड सुरू झालं, ते म्हणजे लग्नाचं. पूर्वी लग्न हे बहुधा मुलीच्या गावी व्हायचे, मग ते एखाद्या मंदिरात, एखाद्या धर्मशाळेत ती लग्न व्हायची. हळूहळू आता ही लग्न मंगल कार्यालयात सोयीच्या ठिकाणी होऊ लागले. आणि अलीकडं तर आता एक नवीनच फॅशन आली, डेस्टिनी वेडिंग. म्हणजे कुठंतरी नवरा आणि नवरी या दोघांचं गाव सोडून तिसऱ्या गावी जाऊन लग्न करायचं, अशी एक पद्धत सुरू झाली. आता मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की आपल्या देशामध्ये, आपल्या प्रदेशामध्ये उद्योगधंदे वाढवावे, गुंतवणूकदारानं गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करावी, त्याच्यातून रोजगार निर्मिती होते. म्हणून गेल्या काही वर्षापासून आपल्याला दाओस नावाचं एक शहर नेहमी आपल्या वाचनात येतं. आणि नेमकं जानेवारी महिन्यामध्ये 4-5 दिवसासाठी या दाओसमध्ये जगातील गुंतवणूकदार एकत्र जमतात. पूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अमेरिकेला जात, इंग्लंडला जात, ऑस्ट्रेलियाला जात आणि तिथल्या लोकांना सांगत की तुम्ही आमच्या देशामध्ये, आमच्या प्रदेशामध्ये गुंतवणूक करा. मग त्यांना ते विविध सवलती देत. याच्यात एक गमतीशीर गोष्ट मला अशी आठवली की जे अंबानी ब्रदर्स, म्हणजे 2 अंबानी, मुकेश आणि अनिल, हे दोघे अशाच पद्धतीनं परदेशातून गुंतवणूक आणत होते. एकदा अनिल अंबानी अमेरिकेत गेला आणि अमेरिकेच्या गुंतवणूकदाराला त्यांनी असं आव्हान केलं की तुम्ही आमच्या कंपनीत भारतात पैसा गुंतवा. त्याच्यातला एक गुंतवणूकदार उभा राहिला आणि तो अनिल अंबानीकडे पाहून म्हणला, अरे तुझं वजन एवढं जास्त आहे, उद्या तुला काय होईल माहिती नाही, तुझं काही बरं वाईट झालं तर आमची तर गुंतवणूक बुडून जाणार. हे त्या गुंतवणूकदारानं अनिल अंबानीला सांगितल्यानंतर अनिल अंबानीनं आपलं वजन कमी करायला सुरुवात केली. मध्यंतरी अगदी अलीकडल्या काळात त्यांचं दिवाळी निघायच्या आधीपर्यंत अनिल अंबानी रोज 15 ते 20 किलोमीटर पळत असेल. चला गमतीचा भाग या सोडून द्या. आता हे दाओस जगाच्या नकाशावर अत्यंत छोटं गाव आहे. ते स्वित्झर्लंडमध्ये आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे, बर्फ असतो, मोठमोठे सरोवर असतात. मग या गावी जायचं, तिथं मग गुंतवणूकदार येतात आणि मग आमच्या देशात, आमच्या प्रदेशात तुम्ही गुंतवणूक करा असं आव्हान बहुतेक त्या प्रदेशाचे मुख्यमंत्री करतात. आपलेही मुख्यमंत्री परवा दाओसला गेलेले आहेत. यापूर्वी आपल्याला एक आठवत असेल की या दाओसमध्ये एक युवराज गेले होते. आता ते युवराज असल्यामुळे त्यांना कोण नाही म्हणणार, खरं म्हणजे उद्योग खातं त्यांच्याकडे नव्हतं. पण बाप मुख्यमंत्री असल्यामुळे यांनी स्वतःच त्या शिष्टमंडळात आपली वर्णी लावून घेतली. आणि काही फ्रेंड्स, मी मुद्दामून फ्रेंड्स हा शब्द वापरतो कारण फ्रेंड्स हा असा शब्द आहे, तो पुरुषासाठी वापरला जातो, स्त्रीसाठी वापरला जाऊ शकतो, म्हणून मी फ्रेंड्स हा शब्द वापरला. ते काही फ्रेंड्स आपल्यासोबत घेऊन गेले होते. आणि मग दाओसमध्ये ते बर्फाचे गोळे एकमेकाच्या अंगावर फकणे, पुन्हा लंडन वारी, याचे रसभरीत
वर्णन प्रसारमाध्यमाने त्यावेळेस सांगितलं होतं. परवा दाओसमध्ये, खरं म्हणजे दाओस इतकं महागडं शहर आहे की तिथं एका हॉटेलच्या रूमचं भाडं म्हणजे 2 लाख रुपये असतं. चहा 3,000 रुपयाला मिळतो. इतकं महागड्या हॉटेल. अशा महागड्या हॉटेलमध्ये भलं मोठं शिष्टमंडळ घेऊन आपले मुख्यमंत्री तिथे गेले आणि त्यांनी गुंतवणुकीदाराला आव्हान केलं, आमच्या प्रदेशामध्ये आपण गुंतवणूक करावी, आपल्या सुरक्षिततेची आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवण्याची जिम्मेदारी आम्ही घेतो. आणि एक मोठा करार झाला. मुख्यमंत्र्यांनी एक मोठा करार केला. 1,40,000 कोटी महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधेवर खर्च करण्यासाठी एक उद्योगपती तयार झाला. आता या उद्योगपतीचं वार्षिक जे काही उलाढाल आहे ती साधारण 20-22 कोटीची आहे. त्यांचा निव्वळ नफा 3-3.5 कोटी आहे. ही जी कंपनी आहे ही बांधकाम व्यावसायिक कंपनी आहे. ती मोठमोठ्या बिल्डिंग बांधते, बंगले बांधते. आता त्यांच्या गुणवत्तेविषयी बरंच काही आलेलं आहे, तो हा विषय सोडून देऊ. पण ही गुंतवणूक त्यांनी केली. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की ज्या कंपनीनं महाराष्ट्रामध्ये 1,40,000 कोटीची गुंतवणूक करायची ठरवली, अहो ती कंपनी मुंबईतली आहे, आपल्या देशातली आहे. मग कंपनी देशामध्ये आहे, कंपनीचा एक मालक महाराष्ट्र सरकारमध्ये सामील आहे. मग जर कंपनी मुंबई बेस आहे किंवा मुंबईत तिचं मुख्यालय आहे, मग दावोसमध्ये जाऊन हा करार का झाला? हा मुंबईत होऊ शकला असता. कारण ज्या कंपनीनं महाराष्ट्रामध्ये 1,40,000 कोटी गुंतवायचं ठरवलं, त्या कंपनीच्या कार्यालयापासून मुख्यमंत्री कार्यालय हे 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. खरं म्हणजे हा करार त्यांना दादरमध्ये मामा कानेच्या उपागारात सुद्धा करता आला असता. पण दावोसला जाऊन का केला? कळायला काहीच मार्ग नाही. कारण दावोसमध्ये नुसते करारच होत नाहीत, काही करमणूक सुद्धा होते. हे मागं आपण वाचलेलं आहे. यालाच म्हणतात काखेत कळसा गावाला वळसा.